हॅलो, नमस्कार, जय श्रीराम. आज आपण फिअरसाठी, भीतीसाठी होपोनोपोनो करणार आहोत. तर एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, डोळे बंद करायचे आहेत आणि दोन्ही हात आपल्या हार्ट चक्रावर ठेवायचे आहेत आणि म्हणायचं आहे, मी 100% जबाबदारी घेते माझ्या आतमध्ये कळत नकळतपणे निर्माण झालेल्या या भीतीची आणि या भीतीला रिलीज करण्याची मी 100% जबाबदारी घेते. आय एम सॉरी माय डिअर फिअर. मी तुला माझ्या शरीरात, मनात आणि विचारांमध्ये कळत नकळतपणे निर्माण केलं. मीच तुला क्रिएट केलं. आय एम सॉरी. मला या भीतीमुळे खूप गोष्टी करता येत नाहीत. सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते. प्लीज फॉरगिव्ह मी फॉर दॅट. या भीतीमुळे मी स्वतःलाच त्रास करून घेते. जे घडलेलं नाही त्याची सुद्धा भीती वाटते आणि पुढे काय होईल या भविष्याची चिंता सुद्धा मला सतावत असते. या भीतीमधून मला काहीही मिळणार नाही हे माहीत असून सुद्धा मला भीती वाटत असते. आय एम सॉरी फॉर दॅट. प्लीज फॉरगिव्ह मी. या भीतीला मी अजून जास्त खत पाणी देऊन मोठे करते. प्लीज मला क्षमा कर. मला आता ही भीती सोडून द्यायची आहे, पण सोडता येत नाही. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू सो मच माय डिअर फिअर. कारण या भीतीमुळे मला जाणीव होते की मला काही गोष्टींसाठी सावध राहायला हवं. ही भीती मला काहीतरी मेसेज देण्यासाठी, मला सावध करण्यासाठी आली आहे. हे सुद्धा तितकंच खरं आहे. त्यासाठी थँक्यू सो मच अँड आय लव्ह यू. आय लव्ह यू माय डिअर फिअर. आता मी शांत आहे आणि मी तुला माझ्या मनातून, शरीरातून आणि चित्तातून पूर्णपणे रिलीज करत आहे. मी शांत आहे. मी शांत आहे. मी शांत आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू.